गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे वाजलेले आहे 8 आणि 8 वाजताच माझा दिवस सुरू होतो. तर आज सकाळी सकाळी बेडशीट लावायची तयारी चाललेली आहे. म्हणजे मी आठवड्यामध्ये दर दिवसाआड मी बेडशीट बदलत असते, कारण की मला ती घाणेरडी बेडशीट ना असं बेडवरती चालत नाही. तर मी छान आणि बेडशीट बेडवर लावले की फ्रेश वाटतो रूम एकदम. सो मी बदलते आहे बेडशीट, कारण की कसं आहे ना, छोटं बाळ पण आहे घरामध्ये. तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपण त्याला घेऊन जातो, तर प्रत्येक घरात जे रूममधल्या बेडशीट आहेत त्या व्यवस्थित असल्या तर मग छान वाटतं आणि फ्रेश पण वाटतं आणि बाळाला काही चावत पण नाही. तर खरं तर मला आधी बेडशीट वगैरे लावायला अजिबात जमायचं नाही लग्नाच्या आधी. पण जेव्हा मी लग्न करून आले, एकदा मी बेडशीट लावली, पण माझ्या नवऱ्याला ती अजिबात आवडली नाही. सो त्यांनी मला शिकवलं की कशा पद्धतीने लावायचं. हा आहे किवी, आणि किवी माझ्या मागे मागेच फिरत असतो. सो फायनली बेडशीट लावून झालेली आहे. आणि किवीला अचानक काय झालं काय माहिती, किवी इतक्या उड्या मारतो आहे इकडनं तिकडे, नुसता मागे 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 उड्या मारतो आहे. म्हणजे काय करू याचं, असं झालं. सकाळी 8 वाजता एवढा दंगा करतो आहे हा. आणि मी आता नाश्त्याची तयारी करते आहे. आज टोमॅटोचं ऑमलेट बनवणार आहे मी, व्हेजवालं. सो हे ऑमलेट माझ्या नवऱ्याला जरा जास्तच आवडतं. सो नवऱ्यासाठी स्पेशल असं टोमॅटोचं ऑमलेट. त्यासाठी टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं कढीपत्ता बारीक करून घ्यायचा. त्याच्यामध्ये लसूणही टाकलेला आहे. याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. आणि ती पेस्ट रेडी झाली की त्यानंतर थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. आणि बेसन पीठ जरा जास्तीच घेतलेलं आहे, कारण आम्ही 5 माणसं आहेत, आम्हाला त्या हिशोबाने जरा जास्ती लागतं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये ती पेस्ट जी आपण बनवून घेतली ती ॲड करायची. आणि ती पेस्ट ॲड केल्यानंतर त्यात थोडीशी मी लाल मिरची पावडर आणि मीठ ॲड करते आहे वरतून. ते सगळं मिक्स झालं की थोडंसं बेकिंग पावडर पण टाकायची त्याच्यामध्ये. बेकिंग पावडर म्हणजे बेकिंग सोडा, पावडर नाही, सोडा. आणि थोडं पाणी मिक्स करायचं त्याच्यामध्ये. छान असं बॅटर बनवून घ्यायचं, जसं आपण डोसा बनवतो त्या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. आणि ते मिक्स आपण जसं ना खूप पातळ नाही करायचं, जसं डोसा घालतो ना त्या पद्धतीचं बॅटर करायचं. आणि तवा छान मी गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते आहे, कारण की तो चिपकायला नको. सो मी तेल टाकलं आहे तव्यावरती. आणि त्यानंतर मी आता त्याच्यावरती ते बॅटर फिरवते आहे, जसं आपण डोसा घालतो त्या पद्धतीचं घालायचं. थोडंसं अधूनमधून तुटलं तरी ते कवर करता येतं आपल्याला. जसं माझ्याकडनं झालेलं आहे तर मी ते कवर करते आणि होतंही ते छान होतं. ह्याला पलटायची जरा जास्ती घाई नाही करायची, व्यवस्थित होऊ द्यायचं. थोडं थाळी वगैरे ठेवली ना वरतून की छान होतं ते. सो मी एकीकडे दूध ठेवलेलं आहे, कारण मला चहा बनवायचा आहे यांच्यासाठी. आणि थोडंसं तेल टाकते आहे त्याच्यावरती, कारण की ते छान व्यवस्थित क्रिस्पी असं होईल. अजून होतं आहे, ते झालेलं नाही, थोडंसं ओलसर आहे. आणि याला जर पलटायची घाई केली ना तर हे तुटून जातं. आणि ते तुटल्यावरती म्हणजे काही टेस्टमध्ये चेंजेस नाही होत, पण तुटलं की आपल्याला असं वाटतं ना की देणाऱ्याला कसं सर्व करणार. तर त्यासाठी थोडेसे पेशन्स ठेवायचे. पेशन्स ठेवल्याने ते छान बनतं आणि एकदम इझिली पलटलं जातं. माझं नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे ते होतं. आणि साध्या ॲल्युमिनियमच्या पॅनवरती पण हे होतं, तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे. किती इझिली फ्लिप झालं, ते छान झालं एकदम. आणि मी चटणी बनवणार होते, पण मध्ये त्रिशूळ उठला त्यामुळे मला काही चटणी बनवायला वेळ मिळाला नाही. सो मी तसंच शेजवान सॉससोबत खाते. आता मी रूममध्ये आले तर रूममध्ये त्या मावशी त्रिशूसोबत खेळत आहे. तो एकदम जागा झालेला आहे. आणि याला इतकी कमी झोप आहे ना, म्हणजे इतका कमी झोपतो हा. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यासाठी काय करूया. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, जेवढं झोपेल तेवढं झोपेल. सो ठीक आहे, मी आता जेवणाची तयारी करते, कारण की मला जायचं होतं थोडंसं बाहेर. तर जेवणासाठी मी बनवणार आहे आज अंडा भुर्जी. आज असं ठरवलं की साधं सिंपल काहीतरी बनवूया, आणि संडे आहे तर विचार केला की अंडा भुर्जी बनवूया. सो त्याच्यासाठी मी कांदा फ्राय करून घेतला, त्यात टोमॅटो टाकलेला आहे. दोन्ही एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकते आहे, मिरची पावडर टाकते आहे, गरम मसाला टाकते. जेवढे काही आपले बेसिक मसाले आहेत तेवढे. काही लोक किचन किंग मसालाही टाकता याच्यात, पण मला सहसं नॉनव्हेजमध्ये टाकलेलं आवडत नाही. स्पेशली मी नॉनव्हेज खातही नाही, पण माझ्या घरच्यांना आवडत नाही. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण मी नॉनव्हेजच्या काही काही डिशेस मला बनवायला जमतात. आणि माझ्या नवऱ्यालाही छान स्वयंपाक, उत्तम स्वयंपाक बनवता येतो त्यांना. सो काही अडचणच नाही आहे. आता हे सगळं छान मिक्स झालं की याच्यामध्ये मी अंडे फोडून घेतलेले होते, ते याच्यात टाकायचे आणि अंडं छान असं मिक्स करायचं. जेव्हा मी नवीन फर्स्ट टाईम अंडा भुर्जी बनवली ना, तर मला समजतच नव्हतं की याचं असं काय झालेलं आहे, आता हे कसं बनवायचं. तर माझ्या सासूबाईंनी मला समजवलं की हे असंच बनतं. आणि हळूहळू ड्राय आपली पनीर भुर्जीसारखं होतं ते. तर मला असं वाटलं की चिकट झालेले बिघडलं की काय माझ्याकडनं, पण तसं नाही आहे, हे असंच बनतं. हे मला हळूहळू समजलं आणि मी बनवायला लागले. सो छान बनतं माझ्याकडनं नॉनव्हेज, पण असं काही वाईट नाही बनत.
हळूहळू सगळ्या गोष्टी शिकता येतात आणि जेवण बनवणं तर खरं शिकताच येतं माणसाला. आणि हळूहळू आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण अजून चांगलं काही काही बनवायचं ट्राय करत असतो. सो फायनली माझी अंडा भुर्जी रेडी आहे आणि मी आता माझी स्वतःची तयारी करून बाहेर निघाली आहे. थोडंसं मला काम होतं बाहेर, खूप ऊन आहे बाहेर, पण माझं एक अर्जंट काम होतं त्यासाठी मी बाहेर आलेली. आता मी घरी चाललेले आहे रिटर्न आणि घरी आल्यावरती परत काय नाश्त्याची झालं, जेवण झालं, आता रात्रीची जेवणाची तयारी सुरू. सो सगळेजण मला बोलले की आता आलू पराठा खाणार, तर आलू पराठ्याची तयारी करते आहे. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो एका पॅनमध्ये फ्राय करून घेते आहे थोडासा कच्चा, आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण टाकते आहे. हे थोडंसं फ्राय करून घेतलं ना की छान पराठामध्ये टेस्ट येते. एकीकडे मी पीठ मळून घेते आहे. पीठ आपलं साधं गव्हाचं पीठ, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडं तेल टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाला वगैरे बनवून घेतलेला, सो तो मी स्टफ केला आणि हा माझा आलू पराठा तयार आहे. आलू पराठा पण छान असा गरम तव्यावरती शेकते आहे मी, आणि एकदम व्यवस्थित शेकून घ्यायचा. हा जेवढा छान तुम्ही शेकाल तेवढा क्रिस्पी आणि एकदम छान टेस्ट येते याची, एकदम मस्त. मला आलू पराठा इतका आवडतो आणि मी याच्यासोबत काही चटणी वगैरे काही बनवत नाही, दहीसोबत खाते, थोडंसं बटर वगैरे टाकते त्याच्यावरती, एकदम अमेझिंग यम्मी बनतो. माझं फेवरेट आहे आलू पराठा. पण डिलिव्हरीनंतर मी हाच फर्स्ट टाईम खाणार आहे, कारण की बटाट्याच्या पदार्थामुळे बाळाला थोडा गॅस वगैरे होतो. सो मी आज फर्स्ट टाईम ट्राय करते आहे आलू पराठा. सगळीजणं म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाही, पण डॉक्टर बोलतात की खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मग ठीक आहे, मोठ्यांचं ऐकल्याने काही फरक नाही पडत, तर मी ऐकतेच. आणि छान आलटून पलटून घ्यायचा, व्यवस्थित शेकून घ्यायचा. आलू पराठानं मला इतका आवडतो ना की माझा स्कूल टायमिंगला हा माझा फेवरेट लंच असायचा. मी जो घेऊन जायचे ना स्कूलमध्ये, म्हणजे आठवड्यातनं 3-4 वेळा तर माझ्या टिफिनला आलू पराठाच असायचा. इतका फेवरेट आहे माझा. याची मी डिटेल रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्ही ती नक्की बघा. छान असं तव्यावरती तो मी आलटून पलटून घेतला. पण आलू पराठा बनवल्यानंतर जो पसारा पडतो ना, तो आवरायला माझ्या खूप जीवावर येतो. म्हणजे 2 आलू पराठे बनवायचे असले तरी इतका पसारा होतो घरामध्ये. आता हा आवरायला मला असं झालं की कधी हा आवरू की बाळाकडे जाऊ. तर फायनली मी हा सगळं आवरून घेतला आणि त्याच्यानंतर जे किचन साफ स्वच्छ दिसतं ना डोळ्यांना, खूपच छान. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.